आपलं जे कोड्याचा विषय आहे, दररोज आपण व्हिडिओ मध्ये एक कोडं विचारणार आहोत. तर आजचं दुसरं कोडं विचारूया. आजचं कोडं काय बोलणार आहे? बोल. नंतर नाही, आताच सांग लवकर, काय आहे कोडं आजचं? अरे पण सांग ना, आजचं कोडं काय आहे? बोल लवकर. आजचं कोडं काय विचारणार आहे? बोल, कोडं विचार लवकर. बघा, आजचं कोडं काय विचारलेलं आहे आपल्याला? एका डबीमध्ये 2 कलर, असं आपल्याला कोडं विचारलेलं आहे. आणि काहीतरी क्लू देऊ शकते का? म्हणजे काय ते फळ आहे का, डबा आहे, काय आहे? असं खायची वस्तू आहे. एका डबीमध्ये 2 कलर आणि ती वस्तू आहे खायची. म्हणजे आता ओळखा. जर तुम्हाला आलं तर कमेंट मध्ये सांगा. याचं उत्तर आम्ही उद्या देऊ. आणि कालच्या कोड्याचं उत्तर होतं, कालच्या कोड्याचं उत्तर काय होतं सांग? काल तू विचारलं होतं ना कोडं, विसरलीस का? हा, एवढीशी टिटवी तळाभर पाणी आटी. तर कालच्या कोड्याचं उत्तर सांग आजच्या व्हिडिओ मध्ये. चला. दिवा. दिवा म्हणजे कालच्या कोड्याचं उत्तर आहे दिवा. काल कोडं विचारलं होतं, एवढीशी टिटवी तळाभर पाणी आटवी. हाय मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? आजच्या व्हिडिओची सुरुवात आतापासून. बघा, आज पण आपली ड्युटी लागलेली आहे काउंटरवर. आता आपण गिराईकाला देतोय भेंडी, हे बघा. आणि आपल्यासाठी चहा पण आलेला आहे इकडे. चहा आलेला आहे. हो, किती? 1 किलो भेंडी करू ना? शिमला 1 किलो. 1 किलो शिमला मिरची. अजून काय? यांचे नोट करून ठेवते का? 1 किलो भेंडी, 1 किलो शिमला. आजची ड्युटी आपली असणार आहे काउंटरवर. म्हणजे आज सुद्धा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. काल तुम्ही पाहिला, आपला व्हिडिओ खूप छोटा बनला होता, कारण आज आपण काउंटरवर होतो, त्यामुळे आपला व्हिडिओ बनवायला जमला नाही. आणि आज ही सुद्धा आपली कामाची ड्युटी तीच लावलेली आहे आपल्या मालकीनबाईंनी. मालकीनबाई बघा, चहा भरतायत आपल्यासाठी. मालकीनबाई, कशा आहात तुम्ही? मस्त. कसं चाललंय बाकी तुमचं? मस्त. गरमी होते का नाही? नाही होत. बघा, मालकीनबाई म्हणतात गरमी होत नाही, म्हणून त्यांनी चहा आणलाय. तर आज दिवसाची सुरुवात, पहिला पाणी पिऊया. आता चहा घेऊया. तुम्ही चहा तर घेतला असेल कधीच. हा, काळा चहा बघा. काळा चहाची मजाच वेगळी असते. दुधापेक्षा काळा चहा बरा, कारण त्याच्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हा माझा अनुभव आहे, बाकी तुमचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. कसं आहे ना, कोणी कामावर जातो, कंपनीमध्ये जातो, तर कोणाचं डेलीचं जे काम आहे ते आहे. पण एक याच्यामध्ये एक गोष्ट सर्वांसाठी कॉमन आहे, ती म्हणजे संध्याकाळ होते, रात्र होते, माणसं जेवून झोपी जातात, पुन्हा सकाळी नवीन सूर्याची पहाट होते. आणि ती पहाट सर्वांच्या आयुष्यात एक वेगळा दिवस घेऊन येत असते. किती काही असो, म्हणजे आजच्या दिवशी जी एखादी दुःखद घटना घडली, तर आजच्या दिवसाचा जो माणसाचा स्वभाव बनलेला असतो त्या घटनेवर, तर रात्र पलटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा स्वभाव थोडा वेगळा झालेला असतो. म्हणजे त्याकरता सांगितलं जातं का प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन पहाट येतच असते. सर्वांच्या आयुष्यात कितीही केलं, काही असलं, तरी एक नवीन पहाट येत असते. आणि ती पहाट एक नवीन दिवस घेऊन आलेला असतो. तो दिवस आनंदात घालवायचा की दुःखात घालवायचा की टाइमपास करून घालवायचा, हे माणसाच्या हातात असतं. पण एक गोष्ट नक्की सांगतो तुम्हाला, का जो व्यक्ती काम करत राहतो, त्याला दिवस कसा जातो हे माहीत नसते. त्यामुळे जो व्यक्ती काम करत राहतो, व्यस्त राहतो, त्याला वाईट गोष्टी सुचत नसतात. म्हणून कामामध्ये बिझी राहा, तुमचे दिवस आनंदात जातील आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा भेटत राहील. तर आता तुम्हाला दाखवतोय, हा बघा, हा राजापुरी आंबा आहे. त्यानंतर
लंगडा आंबा, सगळेजण सांगतात लंगडा आंबा, लंगडा आंबा. लंगडा आंबा कसा असतो बघा, तुम्हाला दाखवतो. लंगडा आंब्याची खूबी बघा काय असते. हा पूर्ण हिरवा असतो, हिरवा असतो, पण हा आतून पिकलेला असतो. हा लंगडा आंबा आहे. याची ओळख साधी सोपी, का जर हिरवा आहे, तयार आहे, तर समजायचं तो लंगडा आंबा आहे. त्यानंतर पेरू, जे तुम्ही नेहमी बघता फोम मध्ये, बाजारामध्ये जे बघता फोम, हा फोम आहे ना, जेव्हा पेरू तयार होतो तेव्हा नव्हतं लावला. की पॅकिंग करायची आहे त्यावेळेस फोम नाही लावत. हा फोम जेव्हा लहान फळं असतात, जेव्हा झाडावरच असतात आणि लहान फळं असतात, तेव्हाच हा फोम लावला जातो. त्यानंतर तुम्हाला दाखवतो खजूर. हे खजूर जे मार्केटमध्ये या सीझनलाच येतात, हे खजूर जे आहेत, हे लाल आणि पिवळे या दोन मध्ये येतात. पण पिवळा थोडा तुरट लागतो आणि हा लाल गोड लागतो आपल्याला. त्यानंतर हे पेर आहेत. याची ओळख नुसती पेर नाही, तर याला ब्युटी पेर म्हणून म्हणतात, कारण याच्यावर हलकासा लाल कलर आलेला असतो, जसं याच्यामध्ये आलेला आहे. अजून आता याच्यामध्ये हे बघा, सगळ्या याच्यामध्ये थोडा थोडा तुम्हाला लालसर कलर दिसेल, त्याच्यामुळे ब्युटी पेर. नंतर ही द्राक्ष बघा, आता नाशिकची द्राक्ष संपलेली आहेत. ही द्राक्ष बघा कशी आहेत, एकदम गोल मोठी मोठी. आता काळी आणि तुम्ही हिरवी बघितली असतील, ही बघा लाल. म्हणजे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जो येतो प्लम म्हणून ओळखला जातो, तीच क्वालिटी, परंतु ही मोठी आहे. ती प्लम थोडी छोटी क्वालिटी असते. त्यानंतर हे ऍपल बघा, एकदम भारी. आणि हे स्वीट, जे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं संत्र्याचंच आहे, संत्र्यासारखंच असते, पण हे गोड खूप असते. बाकी भाजी सगळी आलेली आहे. आजची जी हिरवी मिरची आली आपल्याकडे, ती थोडी गोणीमध्ये गरम होऊन आलंय. गरम म्हणजे कशी गरम झालंय बघा, तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही लाल आहे, ही तर गरम झालंय, हे पाणी सोडणार. आणि ही बघा, ही हिरवी हिरवी आहे ही सुद्धा. म्हणजे ही जेव्हा गोणीमध्ये भरली आणि गाडीमध्ये लोड झाले असेल, तेव्हा हिच्यावर पाणी नाही मारल्यामुळे ही गरम झाली, आणि गरम झाल्यामुळे ही आता पाणी सोडते. त्याच्यामुळे आपल्याला गिराईकाला देताना ते जमणार नाही. त्याच्याकरता आपण मिरची साफ करून घेऊया. हे बघा, चांगली चांगली मिरची आपल्याला काढायची आहे. ती खराब जी मिरची असेल अशा प्रकारची ही बाजूला करायची आहे. तर आता आपण हे काम घेतलंय, मिरची साफ करत बसलोय. आता ही मिरची पटापट साफ करून घेऊया. हे बघा, आपण मिरची साफ करून घेतलेली आहे बघा, सगळी मिरची साफ केली जेवढी होती तेवढी. आणि खराब मिरची बघा तिकडे खाली ठेवली, आता ते साफ करणार आहोत. आणि या कॅरेट मध्ये बघा, ही साफ केलेली मिरची एवढी निघालेली आहे आपली. आता आपल्याला कांदे बटाटे साफ करायचे आहेत. आता कांदे बटाट्याचे कोणी पलटी मारायचे, साफ करायच्या. असं असते, माणूस असला तर आपण नसतो, पण माणूस नाही म्हणून आपल्याला हे करावं लागते. हे बघा, आता आपण बसलोय कांदे साफ करायला. हे बघा कांदे, ते कांदे आपल्याला साफ करायचे आहेत. चांगलेच आहेत कांदे, फक्त जी पत्ती सोडली ती साफ करून आपल्याला दुकानासाठी काढायचे आहेत. आता आपण साफ करतोय कांदे. मस्त खुर्चीवर बसलोय, खुर्चीवर बसून कांदे साफ करणार आहेत आपण. ते बघा तिकडे त्यांची चावमी 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 चालू आहे तिघांची. ते बसल्यात कोथिंबीर मेथी साफ करत. चला तर आपण साफ करूया कांदे, मग घेऊया बटाटे. आता आपण कांदे साफ करून झालेले आहेत, कांदे साफ केलेले आहेत आपण थोडेसे. आता बटाटे साफ करायचे. ते बघा बटाटे इकडे. आता ही बटाटी साफ करून आपल्याला तिकडे टाकायचे आहेत, नंतर ते पण दाखवणार आहे मी. बटाटे कांदे साफ करून आपण बाकड्यावर जे टाकलेले आहेत ते. तर आता आपण बटाटे साफ करतोय बघा तुम्ही. आणि बाकी कोण कोण आलंय बघा दुकानामध्ये. हे बघा, सगळे वडापाव खायला लागलेत. हे बघा इकडे, कारण संध्याकाळचा टाइम झालाय, सगळे नाश्ता मागवलाय आणि वडापाव खायला लागले. आई पण आले आता घरून दुकानावर. चला मग आपण आपलं काम करूया, कारण आपलं काम केल्याशिवाय पोट नाही भरणार. हे बघा, हे मालक आहेत, ते सगळे वडापाव खायला लागलेत. आपण नोकर आहे बघा, आपला अवतार बघा कसा. हे बघा, आपण कांदे इकडे बटाटे साफ करून टाकलेले आहेत. आणि भाजी बघा, सगळा सेटअप जो भाजीचा दाखवायचा होता. इकडे बघा, कारले, फ्लावर, शेवगा, फ्राय मिरची, बीट, भेंडी, गवार, फरसबी, कच्चे आंबे. त्यानंतर या बाजूला बघा, टमाटर, हिरवी काकडी. ओ भाऊ नमस्कार. वांगी, पापडी, रताळू, गाजर, फ्राय मिरची, इकडे वटाणा, तिकडे गलका. सगळा भाजीचा सेटअप झालेला आहे. सगळं काय आता संध्याकाळपर्यंत जे आहे ते स्टॉक केलेलं आहे. आपण आता इथून थोडस बाहेर चाललोय, याच्या पुढचा व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला.
पण तत्पूर्वी आपलं जे कोड्याचा विषय आहे, दररोज आपण व्हिडिओमध्ये एक कोडं विचारणार आहोत. तर आजचं दुसरं कोडं विचारूया. आजचं कोडं काय बोलणार आहे? बोल. नंतर नाही, आताच सांग लवकर, काय आहे कोडं आजचं? अरे पण सांग ना, आजचं कोडं काय आहे? बोल लवकर. आजचं कोडं काय विचारणार आहे? बोल, कोडं विचार लवकर. बघा, आजचं कोडं काय विचारलेलं आहे आपल्याला? एका डबीमध्ये 2 कलर, असं आपल्याला कोडं विचारलेलं आहे. आणि काहीतरी क्लू देऊ शकते का? म्हणजे काय ते फळ आहे का डबा आहे, काय आहे? असं खायची वस्तू आहे. एका डबीमध्ये 2 कलर आणि ती वस्तू आहे खायची. म्हणजे आता ओळखा. जर तुम्हाला आलं तर कमेंट मध्ये सांगा. याचं उत्तर आम्ही उद्या देऊ. आणि कालच्या कोड्याचं उत्तर होतं, कालच्या कोड्याचं उत्तर काय होतं सांग? काल तू विचारलं होतं ना कोडं, विसरलीस का? हा, एवढीशी टिटवी तळाभर पाणी आटी. तर कालच्या कोड्याचं उत्तर सांग आजच्या व्हिडिओ मध्ये. चला. दिवा. दिवा म्हणजे कालच्या कोड्याचं उत्तर आहे दिवा. काल कोडं विचारलं होतं, एवढीशी टिटवी तळाभर पाणी आटवी. म्हणजे सांगायला गेलं तर दिवा, जो आपण दिवा लावतो तो, त्याच्यामध्ये तेल असते आणि जी वात असते ती पूर्ण तेल आटवते. म्हणून एवढीशी टिटवी तळाभर पाणी आटवी कालच्या कोड्याचं उत्तर आहे. आजचं कोडं विचारलंय ते कमेंट मध्ये उत्तर द्या. आजच्या कोड्याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.